श्री गणपतीच्या भक्तांनी गजाननाची नित्यसेवा म्हणून गणेश पुराण या ग्रंथातील रोज एक कथा श्रवण करावी किंवा वाचावी. या नित्य उपासनेने गणपतीची प्रसन्न राबून त्याच्या कृपा प्रसादाने विघ्नाचे निवारण होते, हितशत्रू निष्प्रभ होतात, धंदा व्यवसायातील भरभराट होते, लक्ष्मी स्थिर राहते, गृहसौख्य लाभते, मुलांची विद्याभ्यासात प्रगती होते, कलांमध्ये नैपुण्य प्राप्त होते, अर्थप्राप्तीचे सात्विक मार्ग उपलब्ध होतात, व्याधी चिंता पीडा क्लेश दुःख आणि दारिद्र्याचे निरसन होऊन यश कीर्ती प्रतिष्ठा आयुष्य आरोग्य व समृद्धी प्राप्त होते, उत्कर्ष होतो, इष्ट कार्य सिद्ध होतात आणि इष्ट मनोरथ पूर्ण होते. तर गणेश भक्तांना कसलीही कमतरता पडत नाही, ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे. श्री गणेश पुराण भाग 1 उपासना खंड अध्याय 1. श्रोत्याची सुतांना विनंती. श्री गणेशाय नमः. प्राचीन काळी नैमिषारण्यात 12 वर्षे प्रदीर्घ यज्ञसत्र चालले होते. शौनकादी ऋषी त्याचे ऋत्विज होते. त्या यज्ञ कार्यात मध्यांतरात महामुनी सूत ब्राह्मणांना व उपस्थितांना ज्ञानदानाचे कार्य करीत होते. ते पुराणांचे ज्ञाते व चतुरस्र ज्ञानी होते. त्यांनी श्रोतांना एकूण 18 पुराणे सांगितली. त्यामुळे सर्वांच्या ज्ञानामध्ये मोलाची भर पडली. एके दिवशी त्या सर्व विद्वान ऋषी मंडळींनी सुतांना एक विशेष विनंती केली. ते म्हणाले, हे मुनी, तुमच्यावर सरस्वतीचा वरदहस्त आहे. तुमच्यासारखा वक्ता मिळाला हे आमचे परम भाग्यच आहे. तुमच्या मुखातून पुराणांचे श्रवण करून आम्ही अक्षरशः धन्य झालो आहोत. तुमच्यामुळेच आमच्या ज्ञानाची व्याप्ती वाढली. तुमच्यामुळेच आम्हाला वाड्यमयाचा मनमुराद आनंद उपभोगता आला. तुमच्या वचनांनी आमच्या मनाला उत्तम बोध होतो. आम्हाला आत्मपरीक्षण करता येते आणि सहजगत्या भगवन चिंतनही घडते. तुमच्या बोधामुळे आम्ही दोषमुक्त झालो आहोत. तुमच्या मुखातून प्रकटलेल्या कथामृताचे कितीही सेवन केले तरी मन तृप्त होत नाही. म्हणून तुम्ही अजून एखादी सर्व पावक चरित्र कथा सांगून आम्हाला उपकृत करा, अशी आम्हा सर्वांची तुम्हाला विनम्र प्रार्थना आहे. श्रोत्यांचे म्हणणे ऐकून सुतांना खूपच आनंद झाला. ते म्हणाले, श्रोत्यांची जिज्ञासा वक्त्याला उत्तम निरूपण करायला नित्य प्रेरणा देते. मी त्याला अपवाद नाही. 18 पुराणांचे श्रवण करून तुम्हाला आनंद झाला हे ऐकून माझे परिश्रम सार्थकी लागले असे मला वाटते. आता मी तुम्हाला उपपुराणांमध्ये मुख्य असलेले श्री गणेश पुराण सांगणार आहे. ती सर्व ऋषी मंडळी आश्रम परिसरातील एका मोठा वटवृक्षाच्या गर्दछायेत निवांत बसली होती. वेदघोष आणि मंत्रोच्चारामुळे पावित्र्याने भारलेले वातावरण, निसर्गाची रम्यता व विद्वान ऋषींचा सहवास यामुळे त्या परिसरात एक प्रकारचे मांगल्य वास करीत होते. अशा वातावरणात व्यास शिष्य सुतांच्या मुखातून गणेश पुराण ऐकायला मिळणार म्हणून सर्व उपस्थितांना परमानंद झाला. ते सर्वजण सावध होऊन एकाग्र चित्ताने सुतांचे निरूपण ऐकू लागले. सुतांनी गणपतीचे स्मरण केले. मग भगवान श्रीकृष्णांचे ध्यान केले. ते म्हणाले, श्रोते हो, गणपती हा शिव पार्वतीचा पुत्र. त्याची सत्ता अगाध आहे. तो चराचराला अंतर्बाह्य व्यापून आहे. तो सर्वांना नियंता आहे. तोच सर्वांचे अधिष्ठान आहे. पंचमहाभूते त्याच्या अधीन आहेत. विधी हरी आणि हर हे ज्याच्या आज्ञेने सृष्टीचे नियंत्रण करतात, त्या गणपतीचे महात्म्य मी काय वर्णन करणार. तथापि सूर्य कितीही प्रकाशमान असला तरी त्याला निरंजनाने ओवाळू नये काय. सागर कितीही अथांग असला तरी त्याला कृतज्ञतेने ओंजळभर अर्घ्य अर्पण करू नये काय. म्हणूनच गणपतीचे महात्म्य किती अगाध असले तरी त्याच्या सेवा म्हणून मी हे मंगलमय चरित्र तुम्हा सर्वांना विदित करणार आहे. गणेशाचे हे परम पवित्र चरित्र सर्वात आधी ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना सांगितले. त्यांनी ते भृगूंना सांगितले. भृगूंनी ते सोमकांत राजाला आणि राजाकडून ते जनकल्याणार्थ सर्वांसाठी प्रकट झाले. सोमकांताच्या कथेने मी गणेश पुराणाचा आरंभ करीत आहे. त्याची कथा ऐका. सौराष्ट्रातील देवनगरात सोमकांत नामक राजा राज्य करीत होता. तो स्वधर्मपरायण, क्षमाशील, न्यायप्रिय, प्रजेची पुत्रवत काळजी घेणारा, बुद्धिमान आणि सर्व ऐश्वर्याने संपन्न असा पराक्रमी राजा होता. सुधर्मा ही त्याची पत्नी. तीही पतीप्रमाणे धर्मानुगामी अशी पुण्यपरायण स्त्री होती. या दंपतीस एक सद्गुणी पुत्र होता. त्याचे नाव हेमकंठ. त्याची आपल्या माता पित्यावर विलक्षण भक्ती होती. त्याच्यासारखा सुपुत्र विद्याधीश, रुद्रवान, क्षेमंकर, ज्ञानगम्य आणि सुबल यांच्यासारखे महाबुद्धिमान व रणधुरंधर प्रधान आणि चतुरंग सेना यांच्या सहाय्याने सोमकांत राजाने आपले राज्य समर्थपणे सांभाळले. त्याने कुशलतेने वैभव संपादन केले आणि उत्तम नावलौकिक मिळवला. सोमकांतासारख्या धर्मशील राजाच्या राजवटीत प्रजा सुखात आनंदाने राहत होती. पण या आनंदालाही ग्रहण लागले. प्रारब्ध कर्म कोणालाही चुकत नाही हेच खरे. मग राजाही त्याला कसा अपवाद असणार. त्यालाही त्याचे पूर्वकर्म भोगावे लागले.
त्याला कुष्ठरोग झाला. तो दुर्धर व्याधीने त्याच्या सर्वांगावर जखमा झाल्या. त्यातून रक्त व पू वाहू लागला. असह्य दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे सद्गुणांनी उदंड यश व अलोट कीर्ती मिळवलेल्या त्या राजाला परमावधीचे दुःख झाले. स्वकीयांची व लोकांची उपेक्षा सहन करीत तो दिवस कंठू लागला. हे गलित गात्र परावलंबी जगणे त्याला कसे सहन होणार? तो अहोरात्र तळमळू लागला. प्रजेपासून तोंड लपू लागला. त्याच्या अस्वस्थतेचा अंतच नव्हता. जीवनाविषयी तो अत्यंत निराश झाला. त्याने राजत्याग करून अरण्यात जाण्याचा निश्चय केला. त्याने आपल्या पत्नीला, पुत्राला व पाचही विश्वासू प्रधानांना बोलावून घेतले. तो त्यांना म्हणाला, मला मला पूर्वजन्मीचे कोणते दुष्कृत्य भोगावे लागत आहे तेच कळत नाही. गलित कुष्ठाने माझ्या शरीराची काय भयंकर अवस्था झाली आहे ते तुम्ही प्रत्यक्ष पाहतच आहात. असे तिळतीळ झिजून मरण्याची वाट बघण्यापेक्षा निर्जन अरण्यात राहणे केव्हाही योग्यच असे मला वाटते. म्हणून मी राजाचे अधिकार हेमकंठाकडे सुपूर्द करून तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याचे ठरवले आहे. उर्वरित काळ मी विजनवासात एकांतात ईश्वर चिंतनात घालवणार आहे. तुम्ही राजपुत्राला राज्यकारभारात योग्य ती मदत करा. बोलता बोलता राजा एकदम मूर्छित पडला. प्रधानांनी उपचार करून त्याला शुद्धीवर आणले. सांत्वनपण बोलून त्याला धीर दिला. आपल्या प्रिय पित्याचे ते निर्वाणीचे बोलणे ऐकून हेमकंठ अगदी व्यथित झाला. पितृसेवेसाठी तोही वनात जाण्याची भाषा करू लागला. राणीची अवस्थाही वेगळी नव्हती. पतीविना कालक्रमणा करणे हे तिला मान्यच नव्हते. एकनिष्ठ प्रधानांच्या बाबतीत काय बोलावे? ते राजासाठी प्राण देण्यासही तयार होते. अशा प्रकारे राजपुत्र, राणी आणि त्या प्रधानांनी सुखोपभोगांचा व ऐश्वर्याचा त्याग करून राजाबरोबर वनात जाण्याचा हट्ट धरला. आणि त्यामुळे तुम्ही पूर्ण गणेश पुराणाचा लाभ घेऊ शकता आणि आपले आयुष्य हे सुखकर करू शकता. तर पूर्ण गणेश पुराणाचा लाभ घेण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. म्हणजे उर्वरित जे अध्याय आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. म्हणजे उर्वरित जे अध्याय आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. ओम गण गणपतेय नमः.